मित्रांनो, हळद आणि दूध यांचे मिश्रण हे आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आणि फायदेशीर मानले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक वर्षापासून हळद, दूध, गोल्डन मिल्क पिण्याची परंपरा आहे. आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये लोक अनेकदा साधं दूध पितात किंवा त्यात साखर घालून पितात. पण हळद टाकून दूध पिण्याची सवय खूप कमी लोकांमध्ये दिसून येते. खरं पाहिलं तर जर तुम्ही दूध पित असाल तर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकणे हे तुमच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकते. कारण हळदीमध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला आतून मजबूत बनवतात आणि अनेक आजारांपासून संरक्षण करतात. हळद ही एक नैसर्गिक औषध आहे. तिच्यामध्ये अँटीसेप्टिक, अँटीबायोटिक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. जेव्हा ही हळद गरम दुधामध्ये मिसळली जाते तेव्हा तिचा परिणाम आणखी वाढतो. त्यामुळे हे मिश्रण शरीरासाठी एक प्रकारचे नैसर्गिक टॉनिक बनते. अनेक लोकांना वाटतं की दूध साखर टाकून पिणे चांगले असते, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. साखर शरीरासाठी हानिकारक ठरू शकते, विशेषतः जर ती रोज घेतली जात असेल. त्यामुळे शक्यतो दुधामध्ये साखर टाळावी आणि त्याऐवजी हळद टाकून दूध पिण्याची सवय लावावी. हळद दूध पिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. आजकाल अनेक लोकांना कमी वयातच गुडघेदुखी, पाठदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास होतो. याचे मुख्य कारण म्हणजे चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि शरीरातील पोषणाची कमतरता. अशावेळी जर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधामध्ये हळद टाकून पीत असाल तर तुमच्या शरीरातील सूज कमी होते आणि हळूहळू सांधेदुखीचा त्रास कमी होऊ लागतो. हळदीमध्ये असलेले घटक शरीरातील सूज, इन्फ्लेमेशन कमी करण्याचे काम करतात, ज्यामुळे वेदना कमी होतात. याचबरोबर हळद दूध तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते. आजच्या काळात बदलते वातावरण, प्रदूषण आणि चुकीचा आहार यामुळे आपली इम्युनिटी खूपच कमी होत चालली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांचा धोका वाढतो. जर तुम्ही नियमितपणे हळद दूध पिण्याची सवय लावली तर तुमच्या शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. हळदीतील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबायोटिक गुणधर्म शरीराला बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून संरक्षण देतात. त्वचेसाठीही हळद दूध खूप फायदेशीर आहे. अनेकांना चेहऱ्यावर पुरळ, पिंपल्स, काळे डाग किंवा त्वचा निस्तेज दिसण्याची समस्या असते. अशावेळी महागडी क्रीम किंवा औषधे वापरण्याऐवजी जर तुम्ही आतून शरीर स्वच्छ ठेवले तर त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसतो. हळद दूध नियमित घेतल्याने शरीरातील घाण बाहेर पडण्यास मदत होते आणि रक्त शुद्ध होते. त्यामुळे चेहऱ्यावरचे डाग कमी होतात, पिंपल्स कमी होतात आणि त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार बनते. चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो दिसू लागतो. हळद दूध झोपेसाठी देखील खूप उपयोगी ठरते. आजकाल अनेक लोकांना नीट झोप येत नाही, ताणतणाव जास्त असतो. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी गरम हळद दूध घेतले तर शरीर रिलॅक्स होते आणि झोप चांगली लागते. यामुळे मेंदूला शांतता मिळते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही अधिक ताजेतवाने वाटता. याशिवाय हळद दूध पचनासाठीही चांगले असते. काही लोकांना पोटाच्या समस्या जसे की गॅस, ॲसिडिटी किंवा अपचन यांचा त्रास असतो. हळद पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि पोट निरोगी ठेवते. त्यामुळे अन्न नीट पचते आणि शरीराला आवश्यक पोषण मिळते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद दूध कसे घ्यावे. दूध नेहमी गरम करून घ्यावे आणि त्यामध्ये फक्त चिमूटभर हळद टाकावी. खूप जास्त हळद टाकू नये, कारण त्यामुळे चव बिघडू शकते. साखर टाकणे टाळावे. शक्य असल्यास रात्री झोपण्यापूर्वी हे दूध पिणे अधिक फायदेशीर ठरते.
शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की आपण अनेकदा छोट्या छोट्या चांगल्या सवयींकडे दुर्लक्ष करतो, पण याच सवयी आपले आरोग्य चांगले ठेवतात. हळद आणि दूध यांचे मिश्रण ही एक अशीच सोपी आणि प्रभावी सवय आहे, जी तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकते.